रेल्वेचा दरवाजा आहे हा, तुझ्या घरच्या संडासाचा दरवाजा नाही. नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नव्याने प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपट नवरा माझा नवसाच्या 2 चा रिव्ह्यू करणार आहोत. या चित्रपटामध्ये काय आहे, त्याची कथा कशी आहे, अभिनय कसा आहे आणि चित्रपट कसा वाटला, हा चित्रपट फर्स्ट पार्टसारखा धमाल मचवणार की नाही, या सगळ्याबद्दल आज चर्चा करणार आहोत. या चित्रपटाची कथा पहिल्या भागाचा पुढे चालू आहे. भक्ती आणि वैकी गणपतीपुळे येथे आशीर्वाद घेण्यासाठी प्रवासाला निघाले आहेत, कारण त्यांची मुलगी श्रद्धा जिथे ती एक असामान्य आणि आनंददायक नवस करते आणि तिच्या मंगेतराला म्हणजे लांबीला तिच्याशी लग्न करण्याची अट पूर्ण करण्यास भाग पाडते. ते त्यांची नवस पूर्ण करू शकतील का आणि यात काय गोंधळ घालतील, हे तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळेल. फर्स्ट पार्टची पूर्ण कास्ट तुम्हाला या पण चित्रपटामध्ये बघायला मिळेल. यात फर्स्ट पार्टचे सोनू निगमला रिप्लेस करून यात तुम्हाला स्वप्नील जोशी कास्टमध्ये दिसेल. तशी चित्रपटाची कास्ट मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये दिग्गज कलाकारांनी परिपूर्ण आहे. त्यात सचिन, स्वप्नील जोशी, अशोक शराफ आणि सिद्धार्थ जाधवसारखे कलाकार तुम्हाला हसवतील. सचिन तर ॲज ऑलवेज छान अभिनय करतातच, पण अशोक शराफची ॲक्टिंग 200% लेवलवर जबरदस्त असते आणि यांची कॉमेडी टायमिंग तर अशी जोरदार ज्यांनी तुम्हाला हसायला येणारच. खरं सांगू तर अर्धी ऑडियन्स तर अशोक शराफला बघण्यासाठीच मूवी बघतील. फिल्मचे डायरेक्टर आणि प्रोड्युसर सचिन आहेत, ज्यांचे डायरेक्शन पूर्ण ट्रेनमध्ये आहे. स्टोरी एकदम वीक आहे. कॉमेडीमध्ये तुम्हाला फर्स्ट पार्ट एवढं हसायला नाही येणार. 2.5 तासाची फिल्म काही वेळ एंटरटेनिंग वाटेल, काही वेळ बोर होणार. सिद्धार्थ जाधवची कॉमेडी ॲज ऑलवेज ओव्हर वाटायला लागते, पण इट्स ओके. ओव्हरऑल फिल्म एकदा बघू शकाल. तर मित्रांनो, या फिल्मचे शो सध्या हाऊसफुल सुरू आहेत, म्हणजे फिल्मला छान प्रतिसाद मिळत आहे. फिल्मची IMDb रेटिंग अजूनही आलेली नाही आणि मी या फिल्मला 7.0 IMDb रेटिंग देणार. तर तुम्ही हा चित्रपट बघितला तर तुमचे रिव्ह्यू कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. आता निघतो, बाय.